नमस्कार मित्रांनो, आज आपली सोयाबीनची काढणी झालेली आहे। तर ही व्हरायटी आहे RVSM 1210। बरेच शेतकऱ्यांना उत्सुकता होती की तुम्हाला यावर्षी सोयाबीन किती झालं, काय झालं, कारण की यावर्षी सर्वात खराब वातावरण जे म्हणतो आपण हे 2025 मध्ये आपल्याला बघायला मिळते। सर्वच भागामध्ये अतिवृष्टी जी आहे आणि सोबत परतीचा पाऊस जे आहे हे सर्वच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा होता आणि सर्वात जास्त म्हटलं तर आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे नांदेड जिल्ह्यामधला किनवट जो तालुका आहे या भागात तर सर्वात जास्त पाऊस होता। अशामध्ये सुद्धा आपल्याला जो ॲव्हरेज आहे हे साधारण किती आला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ही आपण लागवड केली होती साधारण 4.5 फुटाच्या बेडवर 3 लाईनचा प्रयोग, 2 रोपातील अंतर आपण ठेवलं होतं साधारण 7 इंचापर्यंत, मशीनचे दात काढले होते 3 आणि टोटल आपलं शेत आहे साधारण 3 एकरपर्यंत। 3 एकरमधलं अर्धा एकर शेत जे आहे हे आपलं थोडंसं पडत राहिलं, कारण की 1210 ही सोयाबीन जी आहे ही आपल्याला थोडीशी कमी पडली। त्याच्यामुळे पलीकडे जी आपण लागवड केली होती साधारण 725 व्हरायटी, परंतु त्याच्यावर मुसळधार पाऊस पडला आणि ती व्हरायटी त्या ठिकाणी फेल गेली होती थोडीशी, त्याच्यामुळे तेवढं रान अर्धा एकर साधारण पडत राहिलं आपलं। तर 2.5 एकरमध्ये साधारण आज रोजी जे आपल्याला ॲव्हरेज म्हणतो आपण, बरेच ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना साधारण ॲव्हरेज आहे, माझ्या गावामध्ये तर 3 ते 4 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज माझ्याच ठिकाणी गावामध्ये येत आहे। आणि आपण बरेच वेळा सांगितलं आहे की सर्वरंब्यामध्ये 100% व्यक्ती सक्सेस होतो, त्याच्यामध्ये जास्त पाऊस असो किंवा कमी पाऊस असो तरीसुद्धा आपल्याला चांगला ॲव्हरेज म्हणता येईल आपल्याला या मानाने, कारण की यावर्षी जो पाऊस होता तो खूप जास्त स्वरूपाचा पाऊस होता। तर आणि आपण जाणून बुजून हा काटासुद्धा आणलेला आहे, कारण की याच्यामध्ये आपण कट्ट्याचं वजनसुद्धा दाखवणार आहे, कारण की याच्यामध्ये जेवढं उत्पादन झालं आपल्याला तेवढं आपण आपला प्रामाणिक प्रयत्न जो म्हणतो आपण हे आपला असणार आहे। आणि त्यातलं त्यात साधारण 20% सोयाबीनसुद्धा याच्यामध्ये डॅमेज आहे, हे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणता येईल, कारण की आपल्या सोयाबीनला कोमो जे म्हणतो आपण या ठिकाणी आलेले होते। 20% सोयाबीन आपलं थोडंसं डॅमेज आहे आणि एकूण कट्टे आपल्या किती झाली हे आपण आजच्या याच्यामध्ये थोडंसं बघणार आहोत। तर मित्रांनो, 2.5 चक्र क्षेत्रामध्ये आपल्या कट्टे किती झाली आपण बघणार आहोत आणि आपण काही याचे थोडंसं डेमो घेणार आहोत, म्हणजे सरासरी जे आपलं वजन काय आहे एका पोत्याचं वजन आपण याच्यामध्ये आदलं मधलं कुठलंही घेऊ शकतो आपण, याच्यामध्ये असं काही नाही आहे। तर आपण पहिल्यांदा कट्टे मोजून घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 हे 10 हे 11 12 13 14 15 16 17 18 19 20 समोर कॅमेऱ्याकडे समोर 20 प्रमोद हे काय कर हे मोजताना 21 22 23 24 25 26 27 28 29 30 हे 10-10च्या लाईन आहेत। मी सरळ केलेले 10-10च्या लाईनी। हां पुन्हा घे 22 हां 31 हां 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 हे 47 थोडं कट्टा कमी आहे आणि थोडंसं मात्रा वगैरे आपला आहे या बाजूला, हे मात्रा आहे, पण आपण 47 कट्टे धरून घेऊ। साधारण 2.5 चक्र क्षेत्रामध्ये आपल्याला साधारण 47 कट्टे। आणि आता बरेच जण म्हणतील की यामध्ये ओलावा असेल, तर मित्रांनो याच्यामध्ये ओलावा अजिबात नाही, एकदम ड्राय आहे। ड्राय कसं काय आहे तर आपण साधारण कापणी केल्यानंतर साधारण याला 4 दिवसानंतर उचललं, हे सोमवारी आपण कापणी केली होती याची, तर आज सोमवारी कापल्यानंतर आपण याला शुक्रवारी उचललं, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे कापणीचे दिवस सोडून द्या, पण याला 4 दिवसानंतर आपण उचललं आणि उचलल्यानंतर संपूर्ण हे ड्राय झालेलं होतं, कारण की एकदम कडक ऊन आहे सध्याला आणि आजसुद्धा कडक ऊन आहे, त्याच्यामुळे संपूर्ण ड्राय आहे। याच्यामध्ये आपण जरी चेक आता केलं की नोटला नेऊन म्हणजे मार्केटला नेऊन जरी केलं तरी साधारण हे 10 ते 11पर्यंत मॉइश्चरायझर येईल, अशामध्ये साठवूनसुद्धा आपल्याला करता येते, डॅमेज नाही होते। तर आता आपण कट्टे बघणार आहोत, म्हणजे मोजून बघूत आपण थोडंसं। तर थोडंसं मी काटा चालू करणार आहे, आता आपण हे काटा या ठिकाणी बघणार आहोत, कारण की हे बघू शकता मित्रांनो, कॅमेरासमोर घे थोडंसं, हे बघू शकता हे 0 आहे। आता हे दिसत असेल तुम्हाला 0 दिसत आहे 0 हां चला। तर आपण थोडंसं मधला एखादा कट्टा घेऊ, आपण या ठिकाणी मधला घेऊ थोडंसं, कारण की दाखवण्यामध्ये प्रमोद मधला कट्टा जाणून बुजू आपण मधला घेत आहोत, पडेल तिथे त्याला पडेल।
तर मित्रांनो बघू शकता आता किती झालं हे, साधारण 62 किलोचा कट्टा आहे. बघू शकता मित्रांनो 62.170 ग्राम आहे. तर 62 किलो आपण हे पहिला पकडू साईडला ठेवून. हे 62 किलोचा कट्टा आपण यासाठी करत आहोत की ही सरासरी आपल्याला किती उत्पादन निघते. मी काढायचं की तिकडे काटा की. तर 62 किलोचा हे कट्टा निघलेला आहे. ठीक आहे तर थांब. तर 62 किलोचा कट्टा निघाला एक पहिला. सोड. हा कट्टासुद्धा साधारण 62.830 आहे. हे सुद्धा 62 कट्टा आहे. इकडे तर 2 कट्टे 62 निघलेले आहे. आपण हे तिसरा कट्टा पकडू साधारण. खाली ठेव कॅमेरा समोर. तर हे कट्टा बघू शकता मित्रांनो, साधारण हे 64 किलोचा कट्टा आहे. म्हणजे साधारण आपण 62चा सरासरीने पकडलं तरी कट आहे. तर मित्रांनो 62च्या सरासरीने आपण 60चाच पकडू. आता एखादा कट्टा कमी जास्त असेल तर आपण 60च्या सरासरीने जे आहे तर किती व्हायला ती 10चे 60, 6 × 6 7 × 12 संत्रिक 18 7 × 24 आणि हे 3 29 बरोबर आहे. 29 क्विंटल म्हणता येईल आपल्याला. आपण अर्धा कट्टा आधी सोडून दिला याच्यामध्ये. 6 कट्टे झाले आपण 7 झाले. साधारण 29 क्विंटल आपल्याला उत्पादन साधारण 2.5 एकरमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये माझा मोठेपणा नाही किंवा मी माझ्या चॅनलसाठी किंवा असं मोठेपणा दाखवत नाही याच्यामध्ये मी. कारण की जे आपलं रिअल आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मी असं सांगितलेलं आहे की आपल्या पद्धतीने 1 वर्ष करून बघा आणि नंतर तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही पहिले नंतर बोला. कारण की आपल्या पद्धतीने आपण साधारण आता 4 वर्ष होत आहे आपण जे पद्धतीने करत आहोत त्याच्यामध्ये आपण सोयाबीन फेल जाऊ देत नाही. ज्यामध्ये विशेष महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुडाळी फवारण्या जे आहेत हे एकदम टॉपच्याच आहेत. त्याच्यामुळे आपण सोयाबीन शक्यतो फेल जाऊ देत नाही. एवढ्या वातावरण खराबमध्ये आता ॲव्हरेज जर पकडला तर साधारण 2.5 एकर जर आपण हिशोब केला तर 11 ते 12 क्विंटलचा उतारा आपल्याला एकरी उतारा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आपल्यासाठी चांगलं म्हणता येईल. कारण की यावर्षी लोकांना 1-2 क्विंटल 3 क्विंटल काय ठिकाणी आमच्याच गावामध्ये साधारण नदीकडेचे 100% नुकसान झालेले आहे. अशामध्ये सुद्धा आपण चांगला उतारा काढला म्हणजे आपण थोडंसं समाधानी याच्यामध्ये आहे. भाव जरी कमी असला याच्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतात की भाव कमी आहे 4,000 आहे 3,000 आहे काही केलं तरी पळसाला 3 आहेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट शिकली पाहिजे, काही झालं तरी आपण हार मानायची नाही. यावर्षी जरी भाव असला किंवा मग कोणत्याही पिकामध्ये परफेक्ट झाल्यानंतर भाव तर आपल्या हातामध्ये नाही आहे परंतु उत्पादन आपल्या हातामध्ये आहे. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि या पद्धतीने आपलं आज रोजीचं जे म्हणजे 2025चं खरीपचं सीझन आहे हे आपलं आज इथं संपलेलं आहे. आणि आता उद्यापासून कोणाला तर उद्यापासून आपण याला शेताला नांगरटी वगैरे करणार आहोत. म्हणजे शेताची जी मशागत आहे संपूर्ण बेड वगैरे हे बघू शकता मित्रांनो. आता हे बेड आपण म्हणलेलं आहे की हे बेड संपूर्ण एक लेवल झालेले आहे म्हणजे जमीन दोष झालेले आहेत. तर याला आपण नवीन बेड यावर्षी मका असो किंवा मग हरभरा असो नवीन बेड आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हे बघू शकता संपूर्ण एक लेवल झाले जमीन आणि याच्यामध्ये आपण तण व्यवस्थापन वगैरे व्यवस्थित पद्धतीने केलं होतं. त्याच्यामुळे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत हे चांगल्या ज्या म्हणतो आपण हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर
या रब्बीपासून जे शेतकरी आपल्या पद्धतीने करणार आहेत नियोजन, त्यांच्यासाठी जबरदस्त व्हिडिओ जे आहेत हे आपण त्यांना आपण देणार आहोत. म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन ज्याला म्हणतो आपण शेतीचं, हे आपण त्यांना यावर्षी रब्बीमध्ये देणार आहोत. त्याच्यामध्ये गहू असू द्या, हरभरा असू द्या, मका असू द्या, हे जे पिकं आहेत रब्बीमधले, याच्यामध्ये एकदम जबरदस्त नियोजन त्यांना आपण यावर्षी सांगणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्या पद्धतीने बरेच शेतकरी यावर्षी जुळले पाहिजेत. एवढीच फक्त अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. धन्यवाद.